का आपण डोकावलं तर शाहिस्ते खान जरा तरी हुशार होता, त्याचं बोटावरती निभावलं. 3 बोटं इकडे पुण्यातच कापली गेली होती, पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. नको रे बाबा, बोटावरती निभावलंय. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतला असता तरी परत आले नसते. पण हे परत आले, कशासाठी आले? महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते. अरे तुझ्या कुठे उठला, माझ्या कुठे उठला? आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते? अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. अहमद शाह अब्दाली, तो पण शहाच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत. अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवतोय. अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमची, तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं? शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का? आम्ही हिंदुत्व सोडू? कशासाठी सोडू? केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो, तुम्ही नालायकपणाने केलं. जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करने वाला हिंदू नाही हो सकता, तो विश्वासघात तुम्ही आमच्याशी केलेला आहात. आणि शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही. मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर शंकराचार्य जे म्हटलेत, मग तुम्ही हिंदू आहात की नाही आहात? आणि तुम्ही जे काय करता सत्ता स्थापनेसाठी, अगदी तुमचे पूर्वज जरी काढले 1940 सालापासून, श्यामाप्रसाद मुखर्जी, मी नाशिकच्या शिबिरात सुद्धा बोललो होतो. मुस्लिम लीगने, तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली होती. त्या मुस्लिम लीग बरोबर मांडीला मांडी लावून बंगालमध्ये सरकारमध्ये स्थापन होणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी, मेहबूबा मुफ्ती महम्मद बरोबर ती सरकारमध्ये सामील होणारी ही भाजपा. आज सुद्धा चंद्रबाबू नायडू हा काही हिंदुत्ववादी माणूस आहे? नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणसं आहेत? पण त्यांनी मुस्लिम समाज म्हटलेलं आहे, त्याच्याकडे डोळे झाक करून आम्ही आमचं सांगतो, आमचं हिंदुत्व कसं आहे हे आम्ही जाहीरपणाने सांगतोय. अरे पहिले कसं आहे अमित शहा ते तरी सांगा ना आम्हाला. एकदा मोदी